मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण आलेलो आहोत खराडी पुणे या ठिकाणी। महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबांचे सत्र थांबता थांबेना अशीच एक घटना वाघोली खराडी या परिसरातून समोर आली आहे। मिश्रा नावाचा एक भोंदूबाबाचा एक प्रकरण सध्या समोर आला आहे। खराडी येथील एका महिलेने कथित भोंदूबाबा मिश्रा याच्या विरोधात शारीरिक अत्याचाराची तक्रार खराडी पोलिसांकडे दाखल केली आहे। या तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ कारवाई करत गुन्हा नोंदवला आहे आणि आरोपींना अटक सुद्धा केलेली आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी मिश्रा उर्फ भोंदूबाबा असून त्याच्यासोबत स्वामी कमल नयन या पुरुष आरोपीचाही समावेश आहे। याशिवाय आणखी 6 महिलांना अटक करण्यात आली असून या प्रकरणात एकूण 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। मिळालेल्या माहितीनुसार हा संपूर्ण प्रकार पुण्यातील वाघोली परिसरातील उबाळे नगर येथे घडला आहे। आरोपी मिश्रा हा एक बंगल्यातून कथित आध्यात्मिक केंद्र चालवत असल्याची माहिती समोर आली आहे। पोलिसांनी छापा टाकून त्याच बंगल्यातून सर्व आरोपींना ताब्यात घेतले आहे। दरम्यान अटक केलेल्या सर्व आरोपींना आज माननीय न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालयाने त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। या प्रकरणाचा अधिक तपास खराडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक करत असून या कथित आध्यात्मिक केंद्राच्या माध्यमातून आणखी काही गैरप्रकार झाले आहेत का याचाही तपास सुरू आहे। या प्रकरणामुळे सदर खराडी परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणात अजून कोणत्या अँगल समोर येतील याच्याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिलेले आहे। या प्रकरणातील संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आपण पाहत राहा मी मराठी। मी अजर कादरी, मी मराठी, पुणे। यशस्वी उद्योजकांची गाथा, काय होते त्यांच्या यशाचे रहस्य, काय होते त्यांच्या उद्योग जीवनातील अडचणी, कसे केले त्यांनी त्यावर मात, लवकरच घेऊन येत आहोत अपेक्स मीडिया प्रस्तुत मी उद्योजक, फक्त मी मराठीवर।